गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सोबत मम्मी आज आज ना आम्हाला आहे ना थोडं घराच्या आजूबाजूला आहे ना कचरा झालेला आहे. तर सांगा मम्मी काय करायचं. गेले गबाळ झालं इचे काट्याचं गाडीत उंदरं वगैरे काहीतरी जाईन त्याच्यामुळे फवारायचं आहे. हा फवारायचं आहे बघा, पंप भरून ठेवलाय आता इकडे. तर आता फवारायचं खांद्यावर घेऊन आता फवार फिरायचं इकडे तिकडे. मग ठीक आहे, पुढचं दारू एवढं ठेवून आपण आता पूर्ण पॅकिंग वगैरे करून आलोय. पंप घेतलाय पाठीवर. आता इथे बघा, हे इकडे सगळे गवत उगलेलं दिसतंय. नाही पूर्ण गवत वगैरे आहे, म्हणजे गवत आहे इकडे आहे, इकडे आहे. इथे गाडी लावावी लागते त्यासाठी. इथे घाण झालेली खूप. तर आता हे जे मारणार आपण मिरा एकत्र, याने पूर्ण गवत आपलं जळून जाईल. मग 2-3 दिवसामध्ये पूर्ण गवत जळून जाणार आहे अशा प्रकारे. तर बघा आता फवारायचं आहे मग आता आपल्याला. आपण नवीन घराचा शुभारंभ करतोय. तर त्याच्यासाठी आपलं पाया खोदायचं इकडे. तर हे बघा अशी जागा आहे इकडे. इथे आपल्याला आता पूजा वगैरे करून घ्यायची. आजपासून आपल्या घराचं काम चालू होणार इकडे नवीन. त्यासाठी पूजा करून घ्यायची आहे आता इकडे. हे बघा हे मिस्त्री आहे, मिस्त्रीला काम दिलंय आपलं. कुठले हो तुम्ही? बाबुळवाडीचे मिस्त्री आहे, त्यांना काम दिलेलं आहे. जोरात बोलायचं ना. बरं बरं. आता एवढं जागेत आपल्याला गोडाऊन टाईप घर बांधायचंय. पूजा वगैरे करून घेतोय. शनेश्वर महाराज की जय. कडी साखरेचा प्रसाद भाकर पूजेचा शुभारंभ झालेला आहे. हे बघा टिकाव पण मारून घेतलेला आहे आपण. एवढ्या जागेत आपलं घर राहणार आहे. हे बघा आपल्या दुकानचं सामान पण बसत नाही, त्यासाठी मग आपल्याला गोडाऊन पण गरज होती. त्यासाठी मग आपण इथे आता घर बांधायला काढलेले. हे बघा अशा प्रकारे. इथं आता कसं काय त्याच्यावर चर्चा करताय पप्पा ते. मग तिथे आपलं घर पूर्ण होणार आहे अशा प्रकारे. ते घर होणार आहे अशा प्रकारे. आपलं पूजन पण झालेलं आहे, टिकाव पण घेतलेला आहे आपण. आता घरी आलेलो आहे झालेलं आहे. याचसोबत आपल्याला आज आहे ना साखरपुड्यासाठी पण बाहेर जायचं आहे. तर मग आपल्याला ती पण तयारी करायची आहे, आवरायचं आहे. आता मोना आवरते, पप्पांना फराळ वगैरे करून झालं किंवा आपल्याला निघायचं आहे थोड्या वेळाने. तर आता मी पण नाश्ता वगैरे करून झाले, पूजा वगैरे सगळं झाले. आता दुकानात जाऊन पप्पा त्यांना सोडेल. मग पप्पा ते फराळ करून झालं की मग आम्ही आवरून मग आम्हाला जायचंय साखरपुड्यासाठी जायचंय आज. अशा प्रकारे आम्ही आता आवरून आलेलो आहे. बघा मोना पण आहे सोबत. आता आम्ही आलेलो आहे. आता आम्ही साखरपुड्याला जातोय. एकदम तयारी वगैरे करून आलेलो आहे. मोनाला तयारी करायची अजून थोडी. तर आता आम्ही जातोय. बघा तिचे मम्मी पप्पा पण येणार आहे वाटतं. जातोय आता अशा प्रकारे. बघा नाथबाबांची गाणी लावली आहे मस्त. आता आज दोघंच आम्हाला पप्पा बोलले जा तुम्ही आज फिरून या. मस्त आज दोघं जण फिरतोय आम्ही.
सगळं काय आवरून वगैरे आलोय. आपण आज सोबत फिरायला आलोय. एकदम मस्त वाटतंय. भारी आहे ना. हो. गाडी चालवते ती मला. नाही शिकून द्या मला गाडी आता. मला चालवते ती विचारतोय. हो येते चालवता. हा, तेच भारी मग. चालवता. इथं साखरपुड्याच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे बघा. आपले सगळे साने भेटलेले इथं आपण. रुपेश, चेतन, आपलं सचिन आणि हर्षद सगळ्यांना माहिती आहे. इकडे मामा उभे. ठीक आहे, हे बघा प्रोग्राम चालू झालेला आहे. आता जॅकेट घातलेलं आहे बघा. हा आहे ना, हा सगळ्यात डेंजर साल आहे बरं माझा. सगळ्यात डेंजर. हा, येवल्याचा डॉन आहे हा. तुम्हाला कधी काय अडचण आली ना भाऊचा नंबर संपर्क करा. आपण येवल्यावरून फोटो कापूर शोधलाय. इकडे फोटोशूट चाललाय. हे बघा देवेंद्र फडणवीस साहेब. अर हळू थोडा. कोणाचं काय चालू असतं कोणाच काय चालू असतं. सर्कस मधलं प्राणी काही घेणं नाही. लहानपण असतं. आमचे मामाश्री आले हो तिकडं. हे आमचे मामा हे मामा आहे. जेवण ठेवले सर्वांना जेवण करून दाखवलं. नक्की नक्की. तो मामा या ना. आपण सगळे सोबत बसू. बसा कपडा वगैरे आता आवरलेला आहे. तर आता आम्ही घराकडे निघायचं आपल्याला. आता अशा प्रकारे आता हो ना. ते इकडे घर आहे. सचिन त्यांचं घर आहे इकडे. तर आता आम्ही आता घरी पोहोचलेलो इथे सासरवाडीला. आम्ही आता आमचा म्हणजे संपवायचं आहे. पण हे बघा नाना काम करताय बघा. पान बारदा बाकी गेले घरी सगळे. आम्हाला पण घरी जायचं लेट झालोय आम्ही खूप. आता करायचं तुम्हालाच फोन करायचा होता. काय आपला आजचा दिवस असा संपलेला आहे. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग आपण इथेच संपवतोय. तर आपल्याला कशा प्रकारचे ब्लॉग पाहायला आवडतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकनला वाजवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.